कुछ संकल्प लेने होंगे और उन संकल्पों को पूरे समर्पण भाव से पूरा करना होगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसिंग, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। नमस्कार, मी विनोद बुडू, अध्यक्ष वाशी सराफ सुवर्णकार संघटना, तसेच सचिव सोलापूर जिल्हा सराफ सुवर्णकार संघटना। एक 2 दिवसापूर्वीच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे काय आपली भारतीय चलन व्यवस्था किंवा परकीय चलन आणि युद्धजन्य परिस्थिती याच्यावरती एक स्टेटमेंट असं केलं होतं की 5 सूत्री कार्यक्रम त्यांनी जाहीर केला। त्याच्यामध्ये आपल्या सर्वसामान्य नागरिकांनी बचत करावी, डिझेल पेट्रोलचा वापर कमी करावा, इलेक्ट्रॉनिक्स वाहनं यांचा वापर जास्तीत जास्त करावा। त्याचबरोबर महत्वाचं त्यांनी असं सांगितलं की 1 वर्षभर सोने खरेदी टाळावी। खरं तर हा हे स्टेटमेंट करण्यामागचा त्यांचा उद्देश आपण जर लक्षात घेतला तर काही वर्षापासून आपण बघतो की जागतिक अर्थव्यवस्था जी अस्थिर होत चाललेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जे काही अनाकलनीय असे निर्णय घेतले त्याच्यामुळं अर्थव्यवस्था म्हणा किंवा तेथील जे बँकेचे जे चढ उतार दराचा होतोय त्यामुळे डॉलर हा अस्थिर होत चाललाय। त्यामुळे जे जगातील सर्व केंद्रीय बँका आहेत त्या जास्तीत जास्त सुवर्ण साठ्याकडे वळलेल्या आहेत। म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या 3-4 वर्षामध्ये 900 ते 1000 टन सोने हे केंद्रीय बँकांनी खरेदी केलेले आहे। त्यामुळे दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर केवळ फक्त भारतीय लोकांची किंवा खरेदी हा त्याच्या मागचा दर वाढण्यामागचा उद्देश नाहीये, तर हे जे डॉलर अस्थिर असल्यामुळं केंद्रीय बँका जे सोने खरेदी करतायत त्यातनं जे परकीय चलन मोठ्या प्रमाणात आपल्या देशाला द्यावं लागतंय, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून कदाचित ते माननीय पंतप्रधानांनी ते स्टेटमेंट केलं असावं। कारण आपण जर बघितलं तर 2025 मध्ये 2.5 लाख कोटी इतकं परकीय चलन आपल्याला सोने खरेदीसाठी द्यावं लागलेलं आहे। बरोबर, सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल। परंतु जर आपण बघितलं तर सर्वसामान्य आपल्या भारतीय लोकांचा सोने खरेदी हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि सर्वात सुरक्षित असा मार्ग सोने खरेदीमध्ये आहे। जसं की आपण बाकीच्या बाजारपेठांमध्ये जर बघितलं तर मालमत्ता खरेदी असेल, जमीन खरेदी असेल, शेअर्स यापेक्षा सोनं हे कधी आपल्याला अर्ध्या रात्री कामाला येतं। त्यामुळं आजपर्यंत आपल्या आणि गृहिणींचा, आपल्या भारतीय गृहिणींचा तो एक जिव्हाळ्याचा आणि भावनिक नातं या सोन्याच्या जोडले गेलेलं आहे। त्यामुळं जरी पंतप्रधानांनी आवाहन केलं तरी माझ्या मते फार गांभीर्याने त्याचा आपल्या ग्राहकांवरती परिणाम होणार नाही। त्याच्याऐवजी माझं वैयक्तिक मत असं आहे की जे सरकारने परकीय जिथून सोनं खरेदी घेतली जाते ते इम्पोर्ट जर थांबवलं तर भारतामध्ये जे विविध बँकांमध्ये जे हजारो टन सोनं पडून आहे सोन्याचा वापर आपल्याला रियूज म्हणून करता येईल। म्हणजे मोदी शासनाच्या भाषेत सांगायचं म्हणजे मेक इन इंडिया या अंतर्गत आपले सोनं भारतीय बाजारपेठेचं सोनं भारतातच जर रिसायकल केलं तर तो कोणाचंही त्यामध्ये नुकसान होणार नाही। कारण की सराफी व्यवसाय फक्त व्यापारीच नाही तर त्याच्याबरोबर दुकानातले कामगार असतात, असंख्य कारागिरी, या सर्वांचं पोट त्याच्यावरती अवलंबून आहे। त्यामुळे या सर्व बाबींचा विचार केला तर जर 1 वर्ष जरी सोनं खरेदी थांबवणं म्हणलं तर हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाहीये। त्यामुळं सरकारने इतर गोष्टीचा अवलंब करावा असं मला या ठिकाणी वाटतं। मला एक तुम्हाला प्रश्न असं विचारायचा आहे, म्हणलं आता लग्न सर आहे बरोबर, आता प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये बरं का बऱ्याचशा ठिकाणी सोनं खरेदी करतात लग्नासाठी, आणि पंतप्रधानांच्या वक्तव्यावर काय तुमच्या दुकानदाराला किंवा असं काय फरक जाणवलाय का, किंवा आता ग्राहक कमी येत असं काय जाणवलंय का? नाही, तसं फारसा फरक जाणवत नाही। एक तर काय झालेलं आहे की ह्या 2-3 वर्षामध्ये सोन्याचे भाव जवळ दुपटीने वाढलेले। बरोबर, 2022-23 ला जो 70-75 हजार भाव होता तो 1.5 लाख भाव झालेला। हा, त्यामुळं तुलनेने मागील 2-3 वर्ष तुलनेने ग्राहकाचे प्रमाण कमी झाले। म्हणजे जिथं लोक 6-7 तोळ्यामध्ये सोनं आपल्या मुलीच लग्न करत होते तिथं आता 2 तोळे, 2 तोळे, 3 तोळ्यावरती लोकांनी खरेदी आपली चालू केलेली आहे। बरोबर, आणि
हे जर सरकारने सांगितले 1 वर्ष थांबा, आज 1.5 लाख भाव आहे, 1 वर्षानंतर 2.5 लाखाची भाव जाईल बरोबर. असा अंदाज आहे. हा. त्यामुळे 2.5 लाखाचा भाव गेल्यानंतर हे सर्व लोकांच्या आवाक्याबाहेरचीच गोष्ट आहे. हा. त्यामुळं सोनं हा सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे. त्यामुळे शासनाने जरी तसं आवाहन केलं असलं सरकारने, तरी पण तुर्तास आता बाजारपेठेमध्ये तसं म्हणावं असं फारसा फरक नाही. पण सरकारने हा कायदा नुसार एक आवाहन केलेलं आहे. बरोबर. सरकारने असं कायदा केलेला नाही, ते एक आवाहन केलेलं आहे. त्यामुळं ग्राहकांनी आपली सोने खरेदी हे सुरक्षित मार्ग आहे, ते सोडू नये असं एक माझं वैयक्तिक मत आहे. नमस्कार. मी शंतनू रामचंद्र जोशी, सचिव बार्शी सराफ व सुवर्णकार संघटनेचा समितीचे पद. माननीय अध्यक्षांनी आताच्या मुलाखतीमध्ये सोन्याबद्दलचे सध्या चालू असलेले विषय आणि आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी केलेला अहवाल याच्याबद्दल खूप सकारात्मक बोललेले आहे. थोडा एक वेगळा विषय मी इथं तुमच्या पुढे मांडतो आहे. सोन्याची परंपरा ही आपल्या भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये ही अतिशय अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. रामायण महाभारतापासून ते शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंत सोन्याचे व्यवहार असतील, सोन्याच्या मोहरा ते पूर्वी चलन म्हणून वापरायचे. तर एक इतिहास म्हणून सोन्याचा जो आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्व आहे हे अतिशय उच्च दर्जाचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की आपण एखादं चलन जेव्हा आपण छापतो तेव्हा ते प्रिंटिंग मध्ये आपण पेपर रूपी, कागद रूपी छापतो. पण सोनं चांदी जेव्हा आपण धातू रूपी एखादी व्यवस्था आपल्या घरी येते तेव्हा तिथं संपत्तीमध्ये त्याचं पुनर्निर्माण होत असतं. कुठल्याही भारतीय कुटुंबाकडे जर तुम्ही पाहिलं तर आपण प्राधान्य जे देतो ते शेतीसाठी, जमिनीसाठी, आणि त्याच्यामध्ये तिसरा जो मूळ भाग आहे की जो आपण गंगाजळी म्हणून वापरतो, की मला अडीअडचणीच्या काळात वेळेला हक्काने उभं राहणारी कुठली गोष्ट असेल तर सोनं. कारण सोन्यामध्ये असलेली तरलता, तर ती तरलता जी आहे अर्थव्यवस्थेमध्ये, की अगदी ज्या दिवशी तुमचं सराफी दुकान चालू असेल किंवा बँका चालू असतील तेव्हा त्याचं रूपांतर रोखीमध्ये करण्यामध्ये सोन्याचं अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की मागे कोविड काळामध्ये जेव्हा सर्व रोजगार थांबले होते, सगळी अर्थव्यवस्था ठप्प होती, तेव्हा लोकांकडे असलं छोटं मोठं सोनं, लोकांनी सोनं तारण ठेवून आपले संसार वाचवले. एवढं हे सोन्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आदरणीय मोदीजींनी जे आपल्या सर्व भारत देशवासियांना आवाहन केलंय की तुम्ही सोन्यांच्या दागिन्यांचा हव्यास थोडा कमी करा आणि 1 वर्षभर खरेदी करू नका. तर त्याचा मतितार्थ किंवा त्याचा आपण सकारात्मकरित्या असा विचार करूयात की सध्या जे आर्थिक अरिष्ट सर्व जगावरती ओढावलेलं आहे, की ज्याच्यामध्ये तेलाचं संकट असेल किंवा शेतकऱ्यांसाठी लागणारे खतं, कीटकनाशक, हे जे सगळं आपलं जे लॉजिस्टिक ज्याला आपण म्हणतो की ते लॉजिस्टिक सगळं बिघडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड मोठा प्रमाण हे सोन्याच्या आयातीवर आणि आपल्याला डॉलर खर्च करण्यात लागत आहे. तर तो उद्देश आपण सर्व भारत देशवासियांनी समजून घेतला पाहिजे. याच्यामध्ये मतमतांतर असू शकतील तर दोन्हीचाही सुवर्ण मध्य काढून आपण सर्वांनी यापुढे राहावं. धन्यवाद.